श्री नितीन शिंदे यांनी बुधगाव गावचे नागरिकांशी संवाद साधत शिंपी व भोई समाज बांधवांशी चर्चा करून बुधगाव गावचे सुपुत्र श्रीनगर येथे कार्यरत असणारा जवान श्री अवधूत शिंपी यांची भेट घेतली। केंद्र सरकार यांच्या 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळामध्ये देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले निर्णय व विविध योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली। त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, शौचालययुक्त भारत, आयुष्यमान भारत या योजनेची माहिती देऊन अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणे तसेच गडकोट किल्ल्याचे संवर्धन व 40 कोटी जनतेला मोफत धान्य अशा अनेक योजनेची माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली। अजून योजनेचे ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले। गाव चलो अभियान कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब पाटील, बुधगाव ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कोळी यांनी नियोजन केले होते। या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील, बुधगाव सरपंच वैशाली पाटील, किसान मोर्चा जयवंत पाटील, मनोहर पाटील, विनायक शिंदे, जयश्री पाटील, किसान मोर्चा जयवंत पाटील, डॉक्टर सर्जेराव कदम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। लोककल्याणकारी योजना राबवल्या, त्या लोककल्याणी योजना राबवलेल्यांची अंमलबजावणी खालीपर्यंत झाली आहे का आणि त्याची पाहणी करण्यासाठी गाव चलो अभियान हे भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर राबवलेलं आहे। आणि त्या अभियानांतर्गत आज मी या ठिकाणी बुधगावमध्ये आलो होतो। बुधगावमध्ये या सर्व मोदी सरकारनं केलेल्या कामाची या ठिकाणी माहिती सर्व महिलांना, शेतमजुरांना, शेतकऱ्यांना, शेतकामगारांना आणि ठिकठिकाणी भेटून आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। आणि ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बुधगावमधील या ठिकाणी करणार आहेत।